मराठा मुलांनी सांगितले की आम्ही मुंबईला जाताना आरक्षण घेऊन येऊ, त्याप्रमाणे आम्ही घेऊन आलो आहे. कायद्यामार्फत सगळे सोयरे प्रमाणपत्र मिळाले की पुन्हा एक महादिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच एक मोठी जाहीर सभा घेतली जाणार आहे. आमच्या ज्या कुणबी नोंदी मिळाल्या त्या चॅलेंज होऊ शकणार नाही. राजकीय आरक्षणाबाबत अद्याप मला कोणी विचारले नाही. तो उद्देश धरून माझे आंदोलन नाही. ज्या सवलती ओबीसी यांना मिळत आहेत त्या आम्हाला मिळाव्या हीच अपेक्षा आहे. आम्ही झुंडशाहीने वागत नसून हक्क मागत आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. सरकार मला ज्या 58 लाख नोंदी मिळाला असे सांगत आहे त्याबाबत सविस्तर माहिती देत नाही. या नोंदी जुन्या आहे पण नव्याने मिळाल्या आहे. कारण ज्यांना नोंदी मिळाल्या ते मला सांगत आहे. आमच्याकडे पुरावा असल्याशिवाय आम्ही बोलत नाही. कोणते चॅलेंज देऊन मला ओबीसी समाजाचे मुलांचे नुकसान करायचे नाही. राजकीय स्वार्थासाठी आरक्षण बाबत चॅलेंज केले जाऊ नये. आम्ही गावात जाऊन छगन भुजबळ यांना समजावून सांगा असे सांगणार आहोत. कारण मंडल आयोगास आम्ही आक्षेप घेतला तर ओबीसी यांचे नुकसान होईल.